नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशांक भोसले एम्बिशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत करतो. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि लॉकडाऊनचे दिवस वाढलेले पाहता 10वीच्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी आपण YouTube माध्यमातून काही टॉपिक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. तर त्यासाठी आपण 10वीच्या टेक्स्टबुक मधला फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. यात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कंटेन्स टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स कुठले असू शकतात, एक्स वाय ए बी एम एन पी क्यू कुठले असू शकतात, पण त्याची डिग्री ही असणार आहे 1. तर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. यात x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत आणि व्हेरिएबलची डिग्री ही 1 असणार आहे. त्यानंतर a b आणि c हे तीन रिअल नंबर्स आहेत. a is not equal to 0 and also b is not equal to 0. त्याचं कारण काय? तर a 0 असू शकत नाही आणि b ही 0 असू शकत नाही, कारण जर तुम्ही a 0 घेतला तर 0 into x 0 येईल आणि एक व्हेरिएबल कॅन्सल होईल आणि एकच शिल्लक राहील. आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजे. त्यानंतर b सुद्धा तुम्ही 0 घेतला तर b 0 into y is equal to 0, तर y कॅन्सल होईल आणि एकच व्हेरिएबल शिल्लक राहील. तर a आणि b हे 0 असू शकणार नाही. तर x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. अशी जी डिग्री आहे व्हेरिएबलची डिग्री ही 1 असणार आहे. तर हे झालं लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल साठी टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 1 वर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आपण ती ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू. 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 1 वर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करतोय. तर ही ऍक्टिव्हिटी कशासाठी आहे, तर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स ओळखण्यासाठी आहे. तर काही इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन आहेत का नाहीत, असतील तर यस आणि नसतील तर नो आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. पण हे ओळखण्यासाठी आता आपण बघितलेलं आहे. तर स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहित आहे ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. त्यात a b आणि c हे रिअल नंबर्स आहेत. त्यानंतर x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि x आणि y हे व्हेरिएबलची डिग्री ही 1 असणार आहे. तर आपण ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करतोय. फर्स्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे फर्स्ट जो इक्वेशन आहे ते इक्वेशन त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. 4m + 3n = 12 हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. यस, का आहे? कारण यात m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत. त्या व्हेरिएबलची डिग्री जी आहे ती 1 असणार आहे. तसंच सेम आपण खाली बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर 2. इथं x² आहे, स्क्वेअर असेल, डिग्री 1 होणार नाही आणि स्क्वेअर असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स नाही. त्यामुळे तुम्ही लिहितोय नो. त्याचं रिझन माहिती असणं गरजेचं आहे, कारण यात x जे व्हेरिएबल आहे ते डिग्री किती असणार आहे 2. त्यामुळे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही. पुढे √2x - √5y = 16 हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का? आहे. का आहे? त्यात x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. √2 √5 आणि 16 हे रिअल नंबर्स आहेत आणि x आणि y व्हेरिएबलचे डिग्री जी असणार आहे ती 1 असणार आहे. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. यस. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे ते. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन मध्ये बघा, फोर्थ ऍक्टिव्हिटी मध्ये 0x x ला जर 0 ने मल्टिप्लाय केला तर आन्सर 0 येईल आणि x व्हेरिएबल कॅन्सल होईल, फक्त एक व्हेरिएबल शिल्लक राहील. तर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही, नो. नेक्स्ट 0.3x प्लस 0y मायनस 36 इक्वल्स टू 0. त्यात 0 into y केल्यानंतर आन्सर येईल 0 आणि y व्हेरिएबल कॅन्सल होईल, फक्त सिंगल व्हेरिएबल शिल्लक राहील. त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही, नो. नेक्स्ट बघतोय आपण 4/x प्लस 5/y = 4. यात x ची पॉवर जी असणार आहे ती काय असणार आहे? x ची पॉवर असणार आहे 1 -1. डिनॉमिनेटरला x असल्यामुळे x ची पॉवर असणार आहे -1. मग x ची पॉवर जर -1 असेल आणि y ची सुद्धा पॉवर -1 असणार आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही, नो. आणि लास्ट आहे 4xy - 5y - 8 = 0. x आणि y जर एकत्र असतील व्हेरिएबल्स तर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसणार आहेत, नो. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाहीत.
एवढी सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, अवघड काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय आणि फर्स्ट क्वेश्चनच ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त जे बॉक्स आहे ते आपल्याला फिल करायचे. तर त्यांनी सांगितलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे दोन इक्वेशन एकाच वेळेस सॉल्व्ह करणे म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन. तर सायमल्टेनियस इक्वेशन साठी तुम्हाला दोन इक्वेशनची गरज आहे, जी दोन इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेली. त्यात फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना x किंवा y हे दोन व्हेरिएबल दिलेले आहेत. त्यात x किंवा y हे इक्वल करून घ्यावं लागणार आहे जर दिले नसेल तर. पण इथे तुम्हाला ऑलरेडी इक्वल दिलेले आहे. इथे 3y इक्वल दिलेले आहे आणि एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे. अपोजिट साइन आपल्याला हवे, अपोजिट साइन ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे दोघांची आपल्याला ऍडिशन करावं लागणार आहे. जर समजा इक्वल साइन दिले असतील, इक्वल साइन असतील तर सबट्रॅक्शन करून आपल्याला एक साइन चेंज करून घ्यावं लागलं असतं. पण इथं ऑलरेडी अपोजिट साइन दिलेले आहेत आणि अपोजिट साइन असल्यामुळे आपण ऍड करतोय. ऍड इक्वेशन 1 आणि 2. तर इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे, ह्या दोघांची ऍड करायची. 5x + 2x, 5x + 2x = 7x. इथं 7x ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे इज इक्वल टू, इथं 3y कॅन्सल होईल इज इक्वल टू 9 + 12 = 21. फर्स्ट पॉइंट क्लियर झाला. त्यानंतर ह्या 7 ला आपण जर तिकडे पाठवत असाल, तिकडे इंटू आहे, तिकडे डिव्हायडेशन होईल, तर इकडे 21/7, 21/7 येईल. मग 21/7 केला तर x ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू 3. तर पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. आता आपले दोन इक्वेशन आहेत, x ची व्हॅल्यू 3 फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवा किंवा सेकंड इक्वेशन मध्ये ठेवा, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल. पण त्याने ऑलरेडी पुट केलेले आहे, पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. तर फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करतोय. फर्स्ट इक्वेशन आहे 5x, तर 5x चे व्हॅल्यू आपल्याला पुट करायची, x ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3. तर 5 × 3 + 3y = 9. तर मल्टिप्लिकेशन करा, 5 × 3 15. हे 15 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होतील, म्हणून इथं 3y, इकडे 3y राहील. 3y = 9 मायनस हे 5 × 3 15, तिकडे गेल्यानंतर -15 होतील. तर -15 आल्यानंतर आता 3y = 9 - 15, तर 3y = 9 - 15, एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे. अपोजिट साइन असतील तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो, लेस करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचं जे साइन आहे ते साइन आपण देतो. मोठ्या संख्येला मायनस साइन आहे म्हणजे आन्सरला सुद्धा मायनस साइन होईल आणि 15 - 9 = 6, इथे येईल 6 -6. तर 3y = -6. आता ह्या 3 ला आपण तिकडे पाठवायचं आहे, पण हे -6 वर आहे तसं लिहू आपण, -6/3. तर जर आपण डिव्हायडेशन केलं तर आन्सर येईल y = -2 आणि सोल्युशन आपण मिळेल, सोल्युशन x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू किती आहे, तर x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2. एवढं सोपं आहे, अवघड काहीच नाही. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यात फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट आपण क्वेश्चन सॉल्व करतोय, सेकंड मधला फर्स्ट. तर 3a + 5b = 26 हे फर्स्ट इक्वेशन दिले आहे आणि a + 5b = 22 हे सेकंड इक्वेशन दिलेले आहे. तर ह्या दोन इक्वेशनला आपण फर्स्ट पहिला नंबर देऊ. फर्स्ट इक्वेशन आहे, सोल्युशन आपण करतोय 3a + 5b = 26 हे फर्स्ट इक्वेशन आहे. a + 5b = 22 हे सेकंड इक्वेशन आहे. तर दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असताना ह्या दोन इक्वेशन थोडंसं व्यवस्थित बघा. त्यात a इक्वल नाही पण b इक्वल आहे, 5b इक्वल आहेत आणि दोघांनाही इक्वल साइन आहे. इक्वल साइन असेल तर सबट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. तर आपण करतोय सबट्रॅक्ट इक्वेशन 1 आणि 2. आपण दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करतोय, कारण सबट्रॅक्शन करताना खालचं साइन चेंज होईल आणि +5b -5b कॅन्सल होईल. ते कसं होतं बघा. तर फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 3a + 5b = 26. सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला, a + 5b = 22. पहिले इक्वेशन लिहिलं, इक्वेशन लिहिल्यानंतर लक्ष द्या सबट्रॅक्ट करताना
खालच्या इक्वेशनच्या सगळे जे टर्म्स आहेत त्या टर्म्सचे आपल्याला साइन चेंज करायचे. तर इथं प्लस ए होतं, प्लस मायनस ए होईल, इथं प्लस 5b चं मायनस 5b होईल आणि प्लस 22 चं मायनस 22 होईल. तर आपण कॅल्क्युलेशन करत असाल तर प्लस 5b मायनस 5b कॅन्सल होईल. 3a मायनस काही नाही म्हणजे इथं 1 असणार आहे. 3a मायनस 1a इज इक्वल टू 2a. 2a इज इक्वल टू 26 मायनस 22 इज इक्वल टू 4. Therefore a is equal to 4 upon हे into 2 आहे तिकडे तर डिवायडेशन होईल डिवाइड बाय 2. तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल a is equal to 2. a ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली 2. आता a ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ते आपल्याला पुट करायची आहे. तर a ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ते आपल्याला पुट करायची आहे. इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड कुठेही पुट करा आन्सर मिळेल. तर a is equal to 2 हे आपण काय करू सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू. a is equal to 2 put in इक्वेशन सेकंड. मग सेकंड इक्वेशन काय a plus 5b is equal to a plus 5b is equal to 22. a plus 5b is equal to 22. तर इथं a ची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे a is equal to 2. तर 2 plus 5b is equal to 22. ह्या प्लस 2 ला तिकडे पाठवा मायनस होईल. तर इकडे राहते अमाउंट 5b is equal to 22. हे प्लस 2 चे तिकडे मायनस 2 होतील. 5b is equal to 22 minus 2 is equal to 20. ह्या 5 तिकडे पाठवा इकडे इनटू आहे तिकडे डिवायडेशन होईल. b is equal to 20 upon 5. तर b ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 4. आता b ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे. 2 व्हेरिएबल्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण सोल्युशन लिहू शकतो. सोल्युशन इज a, b इज इक्वल टू आता पहिले a लिहिलेलं आहे तर a ची व्हॅल्यू आपण बघायला गरजेचं आहे. a इज इक्वल टू 2 आणि पहिले a लिहिणं गरजेचं आहे आणि b ची व्हॅल्यू आहे 4. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मधला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करतोय. त्यासाठी तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. दोन इक्वेशनला आपण पहिले नंबर्स देऊ. x plus 7y is equal to 10 हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. 3x minus 2y equals to 7 हे सेकंड इक्वेशन आहे. अशी दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. पण ह्या दोन इक्वेशन मध्ये x जे व्हेरिएबल आहे ते इक्वल नाही. बर x आहे खाली 3x आहे. त्यानंतर 7y 2y हे सुद्धा इक्वल नाही. मग इक्वल काय तर करणं गरजेचं आहे. तर x आपण इक्वल करू शकतो. ह्या इक्वेशनला जर इथे 3 न मल्टिप्लाय केला तर इक्वेशन इक्वल होऊ शकतं. तर मी तर लिहितोय इक्वेशन नंबर फर्स्ट जे आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. तर 3 इंटू ब्रॅकेट एलएचएस मध्ये आहे x plus 7y इज इक्वल टू 3 इंटू आरएचएस मध्ये 10. मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू x 3x येईल. 3x प्लस 3 इंटू 7 21y इज इक्वल टू 30. हे इक्वेशन नंबर थर्ड. आता आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन नंबर थर्ड मध्ये 3x आणि 3x इक्वल मिळाले. पण दोघांनाही इक्वल साइन आहे. वर पण प्लस आहे खाली पण प्लस आहे. तर इक्वल साइन असेल तर आपण सबट्रॅक्ट करतो. इथे लिहितो मी सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड आणि थर्ड आपण सबट्रॅक्ट करतोय. तर सेकंड इक्वेशन आहे 3x minus 2y is equal to 7. सबट्रॅक्ट करतोय मायनस करतोय. 3x plus 21y is equal to 30. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतो तर सेकंड इक्वेशनचे सगळे साइन चेंज करायचे. जिथं प्लस आहे तिथं मायनस होईल. इथं प्लस आहे तर मायनस होईल. इथं प्लस आहे तर मायनस होईल आणि इथं प्लस आहे तर मायनस होईल. तर प्लस 3x मायनस 3x कॅन्सल होतील. कॅन्सल करण्यासाठीच आपण सबट्रॅक्ट करतोय.
तर -2y -21y इक्वल साइन असेल तर आपण ऍडिशन करतो 21 + 2 = 23y आणि त्याला मायनस साइन इज इक्वल टू एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो 30 - 7 = 23 आणि मोठ्या संख्येला साइन आहे मायनस. तर इथे आपण पुढे कंटिन्यू करतोय. ह्या -23 ला तिकडे पाठवू, इकडे इंटू आहे, इकडे डिव्हायडेशन होईल. y = -23 अपॉन -23 मायनस मायनस कॅन्सल होईल आणि आन्सर येईल 1. तर आपलं y ची व्हॅल्यू मिळेल y = 1. मायनस मायनस दोन्ही कॅन्सल होतील आणि y ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 1. आता y ची व्हॅल्यू आपण 1 जी आहे ते आपण सबस्टिट्यूट करू शकतो फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड इक्वेशन मध्ये. इथे लिहितो मी पुट y = 1 इन इक्वेशन. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 ह्यापैकी कुठले इक्वेशन आहे बघा जे सोपं आहे, जिथे आपल्याला व्हॅल्यू मिळेल x ची. तर तिन्ही इक्वेशन मध्ये कुठल्याही इक्वेशन पुट करा आन्सर मिळेल. पण आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं तर लवकर म्हणजे कॅल्क्युलेशन पार्ट थोडंसं कमी होईल. देयरफॉर x + 7y = 10. इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर इथे येईल x + 7 into y की वैल्यू है 1 = 10. x + 7 = 10. तर x ची वैल्यू आपल्याला मिळेल 10 - 7 x = 3. x ची वैल्यू आपल्याला 3 मिळाली. x मिळालेले y मिळालेले आपण सोल्युशन काढलेलं आहे. इथे सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन इज x, y = x की व्हॅल्यू आहे 3 आणि y की व्हॅल्यू आहे 1. एवढं सोपं आहे, अवघड काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मधला थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व करतोय. त्या मधून इक्वेशन दिलेले आहे. ते इक्वेशन आपण पहिले नंबर घेऊ. 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर फर्स्ट. 2x + y = 13 इक्वेशन नंबर सेकंड. आता या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला सॉल्व करण्यासाठी x इक्वल आहे 2x आणि दोघांना इक्वल साइन आहे. इक्वल साइन असेल तर सबट्रॅक्ट करायचं. तर सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. 2x - 3y = 9 subtract 2x + y = 13. सबट्रॅक्ट करताना खाली सगळ्याचे साइन चेंज होतील. आता आपण बघितलेलं आहे. खाली जिथे प्लस आहे तिथे मायनस होणार आहे, जिथे मायनस आहे तिथे प्लस होणार आहे. पण इथं सगळीकडे प्लस आहे, सगळीकडे मायनस करून घ्या. मायनस इथे मायनस होईल, इथेही मायनस होईल. तर +2x - 2x कॅन्सल होईल. -3y - 1y 3 + 1 4 -4y = एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे. प्लस साइन मायनस साइन असेल तर मोठ्या संख्येचं साइन मायनस आणि 13 - 9 = 4. या -4 ला तिकडे पाठवा. इथे इंटू आहे, डिव्हायडेशन होईल. y = -4 अपॉन -4 मायनस मायनस कॅन्सल होईल आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल y = 1. आता y ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. हे आपण सबस्टिट्यूट करू शकतो इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा सेकंड मध्ये. कुठल्याही इक्वेशन पुट करा आन्सर मिळेल. मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करतोय. y = 1 पुट इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट आहे 2x -3y = 9. 2x - 3 into y की व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय 1 = 9. 2x - 3 into 1 3 = 9. हे मायनस तिकडे प्लस होतील. 2x = 9 + 3. Therefore 2x = 9 + 3 = 12.
तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल x = 12/2, x = 6, x = 6 येईल. तर सोल्युशन आपल्याला मिळेल, सोल्युशन x, y = 6, 1. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मधला फोर्थ क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. दोन इक्वेशन दिलेले आहे, तर आपण नंबर्स देऊ. पहिला फर्स्ट इक्वेशन आहे 5m - 3n, 5m - 3n = 19. हे झालं फर्स्ट इक्वेशन. m - 6n = -7. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळालेले आहे. त्यात m इक्वल नाही आणि n सुद्धा इक्वल नाही. पण m इक्वल करायचं असेल तर याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि जर n इक्वल करायचं असेल तर बरं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 × 3 6 येईल. तर मी फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो. इथे मी खाली लिहितोय मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1. इक्वेशन नंबर फर्स्ट ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. तर 2 ने मल्टिप्लाय करताना LHS आहे फर्स्ट इक्वेशन ची 5m - 3n ही LHS आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करतोय = 2 × 19. RHS ला सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. तर 2 ने मल्टिप्लाय करा. 2 × 5 10m - 2 × 3 6n = 19 × 2 38. 10m - 6n = 38. हे झालं इक्वेशन नंबर 3. सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये 6n इक्वल आहे आणि दोघांनाही इक्वल साइन आहे, तर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. इक्वेशन नंबर 2 and 3 चा आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. इक्वेशन नंबर 2 आहे m - 6n = -7 माइनस थर्ड इक्वेशन आहे 10m - 6n = 38. सबट्रॅक्ट करताना खालचे सगळ्यांचे साइन चेंज होतील. तर प्लस मायनस होईल, मायनस प्लस होईल आणि प्लस मायनस होईल. तर 6n + 6n मायनस कॅन्सल होतील. 1m - 10m मोठ्या संख्येला मायनस साइन आहे. 10 - 1 = 9m वर मायनस साइन आहे, खाली सुद्धा मायनस साइन आहे. इक्वल साइन असेल तर ऍडिशन करतो आपण आणि तेच साइन आपण देतोय मायनस साइन. 38 + 7 45. तर ह्या मायनस साइन तिकडे पाठवा. मायनस 9 तिकडे गेल्यानंतर येईल m = -45 अपॉन -9. m = मायनस मायनस कॅन्सल. तर आन्सर येईल 9 × 5 = 45. तर आन्सर येईल 5. m = 5. ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. 1 2 आणि 3 तीन इक्वेशन आहेत. तीन इक्वेशन मध्ये कुठेही पुट करा, आपल्याला n ची व्हॅल्यू मिळू शकते. आता m ची व्हॅल्यू मी पुट करतोय इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करतोय. पुट m = 5 इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट इथे लिहितोय 5m - 3n = 19. इथे m ची व्हॅल्यू 5 मी पुट करतोय. 5 × 5 - 3n = 19. 5 × 5 केल्यानंतर 25 येईल. 5 × 5 केल्यानंतर 25 येईल. 25 - 3n = 19. at 25 तिकडे पाठवा, प्लस मायनस होईल. -3n = 19 - 25. -3n = 19 - 25. याला प्लस साइन आहे, याला मायनस साइन आहे. आपण लेस करतो. 25 - 19. 25 मधून 19 गेले 6 येतील आणि मोठ्या संख्येला मायनस साइन आहे, -6 येतील. -6. तर ह्या -3 इकडे इंटू आहे, तिकडे पाठवा, डिव्हायडेशन होईल. n = -6 अपॉन -3. तर आपले n ची व्हॅल्यू मिळेल n =
2, मायनस मायनस कॅन्सल होतील आणि यांची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2. तर आपल्याला मिळेल सोल्युशन इज m, n इज इक्वल टू, आता इथे m ची व्हॅल्यू आहे 5 आणि n ची व्हॅल्यू 2. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मधला फिफ्थ क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण. तर या दोन इक्वेशन दिलेले आहेत, पहिला आपण त्याला नंबर्स देऊ. 5x plus 2y equals to -3 इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. x plus 5y equals to 4 सेकंड इक्वेशन आहे. हे दोन इक्वेशनचा विचार केला तर 5x आणि x हे इक्वल नाही, 2y 5y इक्वल नाही. मग इक्वल करण्यासाठी इथे जर मी 5 न मल्टिप्लाय केलं तर इक्वल होऊ शकतं. तर मी सेकंड इक्वेशनला मी 5 न मल्टिप्लाय करतोय, इथे मी लिहितो मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन सेकंड. मग इक्वेशन सेकंडच्या LHS ला मी 5 न मल्टिप्लाय करतो. 5 इंटू ब्रॅकेट LHS आहे x प्लस 5y इज इक्वल टू, ह्या 5 न मी RHS ला पण मल्टिप्लाय करतो इंटू 4. मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू x 5x येईल. 5x प्लस 5 इंटू 5 25y इज इक्वल टू 5 इंटू 4 20. याला इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड मध्ये आता 5x इक्वल आहेत आणि दोघांनाही इक्वल साइन आहे, प्लस साइन आहे. तर आपल्या दोन इक्वेशनचे सबट्रॅक्शन करावं लागेल. तर इथे मी लिहितोय सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट अँड थर्डचं आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट. तर सबट्रॅक्ट करताना मी इक्वेशन नंबर फर्स्ट लिहितोय 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. सबट्रॅक्ट आपल्याला करायचं थर्ड इक्वेशन आहे 5x प्लस 2y सॉरी 25y इज इक्वल टू 20. सबट्रॅक्ट करताना खालचे सगळ्यांची साइन चेंज होतील, प्लस मायनस होईल, प्लस मायनस होईल आणि प्लस मायनस होईल. तर प्लस 5x मायनस 5x कॅन्सल होतील. प्लस 2y मायनस 25y 25 मायनस 2 अपोजिट साइन असतील तर आपण लेस करतो. 25 मायनस 2 इज इक्वल टू 23y आणि मोठ्या संख्येला साइन आहे मायनस, त्यामुळे मायनस 23y इज इक्वल टू -3 मायनस 20. जर इक्वल साइन असतील तर आपण ऍडिशन करतो. 20 प्लस 3 23 येईल आणि साइन सेम येईल मायनस. ह्या मायनस 23 इंटू आहे तिकडे पाठवा डिव्हिडेशन होईल. y is equal to -23 upon -23. तर y ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल y is equal to 1, कारण मायनस मायनस कॅन्सल होतील आणि y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. आता y ची व्हॅल्यू 1 ही कुठेही सबस्टिट्यूट करा, फर्स्ट सेकंड किंवा थर्ड इक्वेशन मध्ये पुट करा, आन्सर सेम येईल. मी सिंपल इक्वेशन सेकंड आहे, सेकंड मध्ये पुट करतोय. y equals to 1 पुट इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मध्ये मी पुट करतोय. इक्वेशन सेकंड काय बघा, इक्वेशन सेकंड आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. हे सेकंड इक्वेशन आहे. तर इक्वेशन सेकंड मध्ये मी पुट करतोय y ची व्हॅल्यू 1. तर y ची व्हॅल्यू 1 पुट करण्यासाठी बघा x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इंटू 1 5 येईल इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 हे प्लस 5 तिकडे पाठवा -5 होतील. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -1, कारण एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन असेल तर अपोजिट साइन आपण वजाबाकी करतो, मायनस करतो. 5 - 4 इज इक्वल टू 1 आणि मोठ्या संख्येला मायनस साइन असल्यामुळे मायनस साइन येईल. तर x ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळेल, x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -1. तर x मिळालेलं y मिळालेलं. तर इथे सोल्युशन लिहितो मी. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली 1. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. सेट 1.1 मधला सेकंड मधला आपण 6 क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तर दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्याला आपण नंबर्स देऊ. पण नंबर्स द्यायच्या अगोदर
इक्वेशन थोडेसे आपल्याला मॉडिफाईड करावं लागणार आहे, थोडेसे चेंजेस करावे लागणार आहेत आपल्याला सिंपल इक्वेशन मध्ये पुट करायचे. तर ते कशी करायचे बघा. मी फर्स्ट इक्वेशन नंबर द्यायच्या अगोदर ह्याला सॉल्व्ह करतो. 1/3 मी सोल्युशन करतो. 1/3 x प्लस y इज इक्वल टू 10/3 आहे. ज्यावेळेस डिवाइड बाय 3 असेल आणि ते आपल्याला नको असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 3 कॅन्सल होईल आणि सिंपल इक्वेशन तयार होईल. ते कसं होतं बघा. तर इथे मी लिहितोय मल्टिप्लाय बाय 3 टू बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण काय करतोय 3 ने मल्टिप्लाय करतोय. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल बघा. फर्स्ट टर्म प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. फर्स्ट टर्म आहे 1/3 x ह्याला मी 3 ने मल्टिप्लाय करतोय इंटू 3. सेकंड टर्म आहे y त्याला सुद्धा मी 3 ने मल्टिप्लाय करतोय 3 इंटू y इज इक्वल टू RHS ला 10/3 आहे त्याला सुद्धा आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय 3 इंटू 10/3. इथं 3 कॅन्सल होतील आणि इथं सुद्धा 3 कॅन्सल होतील. तर आपलं एक सिंपल इक्वेशन मिळेल 1x मीन्स x प्लस 3 इंटू y मीन्स 3y इज इक्वल टू 3 कॅन्सल झाले राहिले 10. आता याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ शकतो. त्याला फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर त्याचबरोबर मी सेकंड इक्वेशनला सुद्धा मी मॉडिफाईड करतोय थोडंसं चेंजेस करतोय. तर सेकंड इक्वेशन मी लिहितोय इथे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. सेम आताच आहे. इथे डिवाइड बाय 4 आहे. डिवाइड बाय 4 नको असेल तर मल्टिप्लाय बाय 4 करणं गरजेचं आहे. इथे मी लिहितोय मल्टिप्लाय बाय 4 टू बोथ साइड. तर प्रत्येक टर्मला आपण 4 ने मल्टिप्लाय करू शकतो. फर्स्ट टर्म आहे 2x 4 इंटू 2x. फर्स्ट टर्मला मी 4 ने मल्टिप्लाय केलं प्लस 4 इंटू 1/4y. सेकंड टर्म 1/4y आहे त्याला सुद्धा मी 4 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू RHS ला पण मी 4 ने मल्टिप्लाय करतो 4 इंटू 11/4. इथे 4 इंटू 2x 4 इंटू 8x प्लस इथे 4 कॅन्सल होतील आणि इथे सुद्धा 4 कॅन्सल होतील. तर 1y मीन्स y इज इक्वल टू 4 कॅन्सल त्यामुळे 11. त्याला इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत. या दोन इक्वेशन मध्ये x 8x इक्वल नाही. इथे 3y इथे y इक्वल नाही. पण इथे 3y आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वल होऊ शकतं. म्हणजे सेकंड इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. तर इथे मी मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन सेकंडला मी 3 ने मल्टिप्लाय करतोय. तर 3 इंटू ब्रॅकेट LHS आहे 8x प्लस y आणि RHS ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करा 3 इंटू 11. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 24x प्लस 3y 3 ने पहिला 8x ला मल्टिप्लाय करा प्लस 3 ने y ला मल्टिप्लाय करा 3y इज इक्वल टू 3 इंटू 11 33. याला इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड मध्ये 3/3y इक्वल आहेत पण त्याला इक्वल साइन असल्यामुळे आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्ट. तर इथे मी लिहितो सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे कारण 3/3y इक्वल जरी असतील तरी पण त्याला इक्वल साइन आहे. तर मी इक्वेशन नंबर फर्स्ट लिहितोय x + 3y इज इक्वल टू 10 आणि सबट्रॅक्ट करायचं आपलं थर्ड इक्वेशन 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. तर सबट्रॅक्ट करताना सेकंड इक्वेशनचे सगळ्याचे साइन चेंज करायचे. प्रत्येक टर्मचे साइन चेंज होतील. प्लस मायनस होईल प्लस मायनस होईल आणि प्लस मायनस होईल. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होतील. 1x प्लस 24x सॉरी 1x मायनस 24x एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन आहे. अपोजिट साइन असतील तर आपण लेस करतो आणि मोठ्या संख्येचे जे साइन आहे ते आपण देतोय. मायनस साइन असेल 24 - 1 इज इक्वल टू 23x इज इक्वल टू
एकाला प्लस साइन आहे, एकाला मायनस साइन आहे. मायनस करतो आपण आणि मोठ्या संख्येचा साइन देतो. -33 - 10 = 23. हे -23 इंटू x आहे, इकडे पाठवा डिव्हिडेशन होईल. x = -23 अपॉन -23. मायनस मायनस कॅन्सल होतील आणि आन्सर येईल 1. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1. x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. ही आपण काय करतो, सबस्टिट्यूट करतोय. कुठलेही इक्वेशन पुट करा, आन्सर निघेल. तर सिंपल इक्वेशन आपण बघतोय. सिंपल इक्वेशन म्हणजे आपण फर्स्ट इक्वेशन पुट करू शकतो. पुट x = 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करतोय. इक्वेशन फर्स्ट आहे x + 3y = 10. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1 + 3y = 10. ह्या प्लस 1 ला तिकडे पाठवा, मायनस होतील. 3y = 10 - 1. 3y = 9. y = 9 अपॉन इथे इंटू 3 तिकडे पाठवलं तर डिवाइडेड बाय 3 होईल. तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल y = 3. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे. आपण सोल्युशन लिहू शकतो. Solution is x, y = 1, 3. बस एवढं सोपं आहे, आवड काही नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मधला 7 नंबर क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. नॉर्मल वेने आपण जर सॉल्व्ह केला तरी पण सॉल्व्ह होईल, पण कॅल्क्युलेशन पार्ट खूप वाढतो. त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. ती सोपी पद्धत म्हणजे काय, पहिला आपण नंबर देऊ. पहिले इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन 99x + 101y = 499. पहला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो मी. नेक्स्ट 101x + 99y = 501. इक्वेशन नंबर 2. ज्यावेळेस दोन इक्वेशन मध्ये ह्या क्रॉस जे व्हॅल्यूज आहेत, ह्या क्रॉस व्हॅल्यूज इक्वल असतील, 99x = 99y, 101y 101x, जर अशा व्हॅल्यू क्रॉस व्हॅल्यू जर इक्वल असतील तर ह्या दोन इक्वेशन जे ऍडिशन करायचे. एक सोपं इक्वेशन आपल्याला मिळेल सिंपल, आणि इथं सबस्ट्रॅक्शन करायचं, अजून एक सिंपल इक्वेशन आपल्याला मिळेल. आणि ते दोन इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. तर पहिले ह्या दोन इक्वेशनचे आपल्याला ऍडिशन करायचे. तर इथे मी खाली लिहितो ऍड इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जे आपल्याला ऍडिशन करायचे. तर फर्स्ट इक्वेशन मध्ये लिहितोय 99x + 101y = 499 प्लस 101x + 99y = 501. या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना 99 + 101 = 200x प्लस 101 + 99 200y = 501 + 499 = 1000. सगळ्याला आपण 200 ने डिवाइड करू शकतो, किंवा अजून एक सोपी पद्धत आहे. 200 कॉमन आहेत, ते कॉमन काढा. 200 जर कॉमन काढले तर x + y राहील. x + y = 1000. इकडे इंटू 200 आहे, इकडे पाठवा डिवायडेशन होतील. तर x + y = 1000 अपॉन 200. तर x + y = 2 5 10. x + y = 5 येईल. तर इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 कसं काढलं कळलं? इथं ऍडिशन केलेलं आहे आपण. तर याच दोन इक्वेशनचे एकदा सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. म्हणून मी ते खाली लिहितो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 1 and 2 चं आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन. तर इक्वेशन नंबर 1 and 2 चं आपल्याला सबट्रॅक्शन करताना आहे तसं आपण इक्वेशन पुट करू. 99x
प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्ट करताना खालचे सगळ्यांचे साइन चेंज होतील. जिथं प्लस आहे तिथं मायनस होईल, इथं प्लस मायनस होईल आणि इथं प्लस इथं मायनस होईल. तर लेस करताना एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन आहे. अपोजिट साइन असेल तर आपण लेस करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देतो. मोठ्या संख्येला मायनस साइन आहे. 101 मायनस 99 इज इक्वल टू 2x. इथं प्लस आणि मायनस अपोजिट साइन आहेत. इथं सुद्धा आपल्याला मायनस करायचं आहे. करताना मोठ्या संख्येला प्लस साइन आहे. प्लस 2y इज इक्वल टू इथं ही अपोजिट साइन आहेत. मायनस करायचं आपल्याला आणि मोठ्या संख्येला मायनस साइन आहे. मायनस 501 मायनस 499 केला तर आन्सर येईल 2. मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 2. मग मी काय करतो इथं 2 कॉमन काढतो. आता 2 कॉमन काढल्यानंतर काय होईल बघा, इथं मायनस 2 मी कॉमन काढतोय. मायनस 2 जर कॉमन काढला तर इथं राहतं x. इथं मायनस कॉमन काढल्यामुळे प्लस मायनस होईल. मायनस y इज इक्वल टू इथे 2 आणि 2 कॉमन काढले आणि इकडे मायनस कॉमन काढल्यामुळे प्लस मायनस झालेलं आहे. इज इक्वल टू मायनस 2. ह्या मायनस 2 तिकडे पाठवा, इकडे इंटू आहे, इकडे डिवायडेशन होईल. तर x मायनस y इज इक्वल टू मायनस 2 अपॉन मायनस 2. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि आपल्याला एक इक्वेशन मिळेल x मायनस y इज इक्वल टू 1. हे आहे इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. तर इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आपण जर बघितलं तर प्लस y मायनस y आहे. दोघांची ऍडिशन केला तर x ची व्हॅल्यू मिळू शकते. तर इथे मी लिहितो ऍड इक्वेशन 3 and 4. 3 and 4 चे इक्वेशन आपल्याला ऍडिशन करायचे. तर इक्वेशन नंबर 3 काय, x plus y equal to 5. x plus y is equal to 5 plus फोर्थ इक्वेशन आहे x minus y is equal to 1. ऍडिशन करताना प्लस y मायनस y कॅन्सल होतील. x plus x 2x येईल. 2x is equal to 5 plus 1 6. 2x is equal to 6. तर x ची व्हॅल्यू काढताना 6 into 2 इकडे वाटो डिवायडेशन होईल. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल x is equal to 3. आता x is equal to 3 मिळाल्यानंतर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 1 2 3 आणि 4 कुठल्याही इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 हे सबस्टिट्यूट करू शकतो. पण 1 आणि 2 मध्ये पुट केला तर आन्सर खूप लेंदी होईल, कॅल्क्युलेशन पार्ट वाढेल. त्यापेक्षा इक्वेशन नंबर 3 किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करा, आन्सर लगेच निघेल. मी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतो. x equals to 3 put in इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 आहे x plus y equal to 5. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 3 plus y is equal to 5. तर y ची व्हॅल्यू येते 5 minus 3 y is equal to येईल 2. y ची व्हॅल्यू येईल 2. आता x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे इकडे मी सोल्युशन लिहितो. सोल्युशन is x comma y is equal to x की व्हॅल्यू 3 आणि y की व्हॅल्यू 2. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही, एकदम सोपा टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड मध्ये आपण 8th क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बघा 7 नंबर क्वेश्चन सारखा सेम आहे. इथे सुद्धा क्रॉस व्हॅल्यूज इक्वल आहेत. जर क्रॉस व्हॅल्यू इक्वल असतील तर आता आपण सांगितलेलं आहे एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. दोन नवीन सिंपल इक्वेशन मिळतात आणि ते सॉल्व्ह केले की आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळते. कशी करायची बघा. तर पहिले आपण नंबर देऊ. सोल्युशन करताना मी फर्स्ट 49x minus 57y is equal to 172 इक्वेशन नंबर 1. 57x minus 49y is equal to 252 इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. ह्या दोन इक्वेशनची पहिले एकदा ऍडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. तर एक दोन नवीन इक्वेशन आपल्याला मिळतील. ते दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की x आणि y ची व्हॅल्यू मिळते.
तर पहिले मी ऍडिशन करतोय. ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 चा आपल्याला ऍडिशन करायचं. तर ऍडिशन करताना इक्वेशन नंबर 1 आहे 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. जर ऍडिशन केला तर किती बघा 106x minus 106y is equal to 424. इथं 106 आपण कॉमन काढू शकतो. 106 कॉमन काढला तर x मायनस y राहील इज इक्वल टू 424. इकडं 106 इंटू आहे, इकडे पाठवा डिवायडेशन होईल. तर एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळेल x मायनस y इज इक्वल टू 424 अपॉन 106. 106 न डिवायडेशन केला तर आन्सर येईल 4. x मायनस y इज इक्वल टू 4. झाले इक्वेशन नंबर 3. त्यानंतर एकदा ऍडिशन केल्यानंतर आपल्याला तेच इक्वेशन केलं आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. इथे खाली लिहितो मी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन नंबर 1 and 2 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट करताना 49x minus 57y is equal to 172 minus 57x minus 49y is equal to 252. सबट्रॅक्ट करताना खाली सगळ्यांची साइन चेंज होती. इथे प्लस आहे इथे मायनस होईल, इथे मायनस आहे इथे प्लस होईल, इथे प्लस मायनस होईल. तर 49x minus 57x एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन असेल तर आपण मायनस करतो आणि आन्सरला मोठ्या संख्येचा साइन देतो. तर मोठ्या संख्येला मायनस साइन आहे आणि 57 minus 49 केला तर 8 येईल. 8x इथं मायनस साइन आहे प्लस साइन आहे अपोजिट साइन आहे. मोठ्या संख्येला मायनस साइन असल्यामुळे मायनस देतोय आपण. 8y इज इक्वल टू एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन आहे. मोठ्या संख्येला मायनस आहे. 252 minus 172 केला तर त्याचा आन्सर येईल 80. तर मायनस न आपण काय करतो सगळ्याला डिवाइड करतोय. तर मायनस सगळे कॅन्सल होऊ शकतात किंवा -8 कॉमन काढा. -8 कॉमन काढला तर आता राहतं x इथं मायनस काय प्लस होईल. 8 कॉमन काढल्यामुळे y इज इक्वल टू -80. ह्या -8 इकडे इंटू आहे इकडे पाठवा डिवायडेशन होईल. तर आपण पुढे सॉल्व करतोय. हे -8 ला तिकडे वाटतं इकडे राहतात x + y इज इक्वल टू -80 अपॉन हे -8 ला तिकडे पाठवा -8 खाली येईल. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि 8 ने जर आपण डिवाइड केला तर आपल्याला एक नवीन सिंपल इक्वेशन मिळेल x + y इज इक्वल टू 10. यार इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेलं, इक्वेशन नंबर 4 मिळालेलं आहे. तर आता इक्वेशन नंबर 3 मध्ये आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये इकडे -y इकडे +y आहे म्हणजे दोघांचे आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन. तर इथे मी खाली लिहितो ऍड इक्वेशन 3 and 4 and 4. तर इक्वेशन नंबर 3 आणि 4 काय बघा. इक्वेशन नंबर 3 आहे x - y इज इक्वल टू 4 आणि x + y इज इक्वल टू 10. -5 + y कॅन्सल होईल. x + x 2x येईल. 2x इज इक्वल टू 10 + 4 14. तर x ची व्हॅल्यू येईल 14 अपॉन इकडे इंटू 2 इकडे आल्यानंतर डिवाइड बाय 2 होईल. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7. x ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा आन्सर मिळेल. सोपे इक्वेशन आहे फोर्थ. मी फोर्थ मध्ये पुट करतोय. तर पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. मी इक्वेशन 4 लिहितोय. इक्वेशन नंबर 4 आहे x + y इज इक्वल टू 10.
तर x ची व्हॅल्यू मी पुट करतोय 7 प्लस y इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 10 मायनस 7, तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3. हे प्लस 7 पुढे मायनस होतील आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3. आता y ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली, मी सोल्युशन लिहितोय. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 3. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. तर इथं आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 संपेल.